नमस्कार. मी तुषार पुयाड. फिनिक्स अकॅडमी वर्धा यावरती सहर्ष तुमचं स्वागत करीत आहे. आपण ठरवल्याप्रमाणे फ्री लेक्चरची सिरीज आपण या ठिकाणी चालू केलेली आहे. TCS व IBPS यांना लागणारे जे कंटेंट्स आहे त्या ठिकाणी आपण आज तुम्हाला फ्री देण्याचा प्रयत्न करत आहोत यूट्यूबच्या माध्यमातून कराडे सरच्या आपल्या मार्गदर्शनाखाली. तसेच काल आपण त्यामधला GSचा पार्ट तुम्हाला मी कव्हर करून देणार आहे. त्यामधला विज्ञान हा घटक आपला चालू आहे. विज्ञान घटकामधले काल आपले 2 टॉपिक तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. आज आपण त्यापैकी एक तिसरा टॉपिक म्हणजे आवर्त सारणी, त्यालाच इंग्लिशमध्ये पिरियॉडिक टेबल असे म्हणतात. ठीक आहे, इंग्लिशमध्ये याला पिरियॉडिक टेबल म्हणतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या पिरियॉडिक टेबलवर जनरली IBPS ही जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. TCSने याच्यावरती फार कमी प्रश्न विचारलेले आहे. तसेच की येणारी जी परीक्षा आहे झेडपीमध्ये याला जास्त म्हणजे तुमचं आरोग्य सेवक 40 किंवा 50 असेल, तुम्ही फॉर्म भरला त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं किंवा योग्य राहील. आणि तसेच त्याच्यामध्ये त्याचा भरपूर त्याचा सिलेबस आहे. आणि तसेच की बा MPSCसाठी सुद्धा म्हणजे किंवा सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा ह्या कामाचा टॉपिक आहे. तर आपण आज आपल्या टॉपिकला सुरुवात करू. आवर्त सारणी. आवर्त सारणी म्हणजेच की जे मूलभूत जे आवर्तनी असतात, जसे की ॲलॉइड कोणते आहे, आपलं मूलभूत तत्वे कोणते आहे, काय हे आहे, त्यामध्ये याच्यात पूर्ण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपण डीप न जाता डायरेक्ट वरवरचा जे टॉपिक आहे ते सरळ कव्हर करून टाकू. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले आवर्त सारणीमध्ये डे बोन-रायची त्रिके आहे. याला डे बोन-राय थ्रेड असे सुद्धा म्हणतात. यांनी काय केलं आहे की 1829 मध्ये डे बोन-रायने मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा सर्वात पहिला प्रयत्न केला. सर्वात पहिला प्रयत्न जो आहे तो कोणी केला, तो आहे डे बोन-रायने. म्हणजेच की याने जो मूलद्रव्य आहे जे मूलद्रव्य आहे याचे जे वर्गीकरण आहे, वर्गीकरणाचा जो प्रयत्न आहे सर्वात पहिले यांनी डे बोन-रायने केला. का बरं केला असेल तर ते आपण बघूच. डे बोन-रायनंतर डे बोन-राय हा जर्मन शास्त्रज्ञ 1740 ते 1849 या काळात होऊन गेला. तो कोणता शास्त्रज्ञ होता तर जर्मन शास्त्रज्ञ होता. ठीक आहे. आणि कोणत्या काळात झाला तर 1740 ते 1849 या काळात होऊन गेला. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. गुणधर्मात साम्य असलेल्या 3 मूलद्रव्याचे गट आढळले, त्याने त्रिके समजले. हे बघा, आता त्याने काय समजलं की जे 3 मूलद्रव्य आहे म्हणजे कोणते एक 3 मूलद्रव्य पकडले पिरियॉडिक टेबलमधले, तर त्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांनी जे 3 मूलद्रव्यामध्ये जर साम्यता जर सापडली, पहिलं मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्य आणि तिसऱ्या मूलद्रव्यामध्ये जर साम्यता त्यांच्यामध्ये सापडली, तर त्यांनी नाव काय दिलं त्याला की त्रिके म्हणून किंवा ट्रेड्स म्हणून नाव दिलं त्याला. म्हणूनच त्यांच्या नावासमोर डे बोन-रायची त्रिके असं म्हटलं जाते. परीक्षेत डायरेक्ट यावरती प्रश्न विचारू शकतो तुम्हाला की डे बोन-रायला म्हणजे त्रिके कोण मांडली, जे आवर्त सारणीमधले जे त्रिके आहे ते कोणी मांडली, तर डे बोन-राय म्हणून सरळ हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो. आता नेक्स्ट आहे, डे बोन-रायच्या त्रिकानुसार प्रत्येक त्रिकात मूलद्रव्य त्याच्या चढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे, या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी हायलाइट करायचा आपल्याला. म्हणजे कसं की याच्यावरती प्रश्न फिरवले सर्वात जास्त. डे बोन-रायने हे कशा याच्यावर मांडलेले आहे तर अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेले आहे. अणुवस्तुमान म्हणजे त्याचं मासावर अणुवस्तुमानावर त्यांनी त्याचं डिफाईन केलेलं आहे किंवा त्याची रचना केलेली आहे. ठीक आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे अणुवस्तुमानाप्रमाणे. ठीक आहे. अणुवस्तुमान म्हणजेच मास. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मांडल्यास मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे त्या म्हणजे सरासरी इतकीच असते. जे सरासरी असते त्याच्या एवढेच आढळते. जनरली आपण 20, 30, 50 जर असे केलं, त्याची जर सरासरी काढली जे येते 30, तर त्याच्या जनरली त्याच्या सरासरी इतकेच ते मधातले मूलद्रव्य असते. म्हणून त्यांनी काय समजले त्रिके, त्याला त्रिके असे म्हटले जाते. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पॉईंट कव्हर करू. मात्र डे बोन-रायची काही मूलद्रव्याचीच त्रिके शोधली, पण बाकीच्या मूलद्रव्यांना हा नियम लागू पडत नव्हता. झालं असं की त्यांनी तर मूलद्रव्य शोधली, पण हा जो नियम आहे तो काहीच मूलद्रव्याने लागू होता. म्हणजेच की त्यापैकी जे समजा मूलद्रव्य होती, समजा जी त्यांनी शोधलेली होती त्या काळात जो शोध लागला होता, त्यापैकी समजा या काळातील
फार कमी मूलद्रव्याचा शोध लागला होता. तरी पण त्यांनी जे मूलद्रव्य मांडली याचा जो नियम आहे तो फार कमी मूलद्रव्यावर अप्लाय होत होता. ठीक आहे. आणि त्यामुळे काहीला लागू पडतच नव्हता तो. सर्वप्रथम आता याच्यावर प्रश्न विचारू शकते की सर्वप्रथम उत्प्रेरक म्हणून कशाचा वापर केला. या ठिकाणी सर्वप्रथम प्लॅटिनमचा उत्प्रेरक म्हणून या ठिकाणी वापर करण्यात आला. हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न बनू शकतो की उत्प्रेरक कशासाठी असते की जे रासायनिक अभिक्रियेचा जो वेग आहे. उत्प्रेरक काय तर उत्प्रेरक म्हणजे असा एक पदार्थ की जो प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग न घेता त्याच्या किंवा जो त्याच्या उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग हा जास्त प्रमाणात वाढतो त्यालाच उत्प्रेरक म्हणतात. म्हणजे उत्प्रेरक असे आहे की सर्वात प्रथम उत्प्रेरकाचा वापर कोणत्या उत्प्रेरकाचा वापर करण्यात आला तर प्लॅटिनम या उत्प्रेरकाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइडवर बघू आपण. मे बी समजलं असेल तुम्हाला. आय होप सो. नेक्स्ट घेऊ. आता याच्यामधलेच एक न्यूलँड्स आहे की त्यांनी अष्टके मांडलेली आहे. आता डेबोनराईची आपण त्रिके बघितली. याच ठिकाणी आपण न्यूलँडची अष्टके बघू. आता न्यूलँडच्या वेळेस काय झालं होतं 56 म्हणजे 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. तसेच एकूण मूलद्रव्य किती आहेत आपल्याकडे 118 आहे. मी तुम्हाला प्रश्नामध्ये घेईनच ते की याच्यावरती आपण आता समजा नेक्स्ट येणारे जे आहे समजा आपण पहिल्यांदा एक टॉपिक कव्हर करत जाऊ त्यावरती प्रश्न पण काही कव्हर करू म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्नाच्या स्वरूपात सुद्धा अभ्यास केला जाईल. ठीक आहे. आपल्या टॉपिककडे आपण तर न्यूलँडची जी अष्टके आहे अष्टके म्हणजे याला अष्टके का बरं म्हणतात तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण याच्यामध्ये शोधून काढू. ठीक आहे. आता याच्या वेळेस जे 56 म्हणजे 56 मूलद्रव्याचा शोध लागला होता हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. न्यूलँडच्या वेळेस एकूण 56 मूलद्रव्याचा शोध लागला होता. किती मूलद्रव्याचा शोध लागला तर 56 म्हणजेच 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. या 56 पैकी न्यूलँड्सनी फक्त कॅल्शियम पर्यंतच्या मूलद्रव्याची मांडणी केली. त्यांनी काय केलं की या 56 मूलद्रव्यापैकी फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंतच त्यांनी मांडणी केली. म्हणजेच त्यांचा जो नियम आहे हा कॅल्शियम पर्यंतच लागू होता. ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की त्यांनी त्यांच्या वेळेस किती याचा शोध लागला होता तर 56 मूलद्रव्याचा म्हणजे 56 मूलद्रव्याचा. आणि त्यांनी कुठपर्यंत मांडणी त्यांची साध्य झाली म्हणजे त्या 56 मूलद्रव्यापैकी फक्त कॅल्शियम पर्यंतच त्यांची जी न्यूलँडची अष्टके आहे त्यांनी मांडली. ठीक आहे. मांडली आणि त्यानंतरचे जे मूलद्रव्य आहे त्याच्या नियमानुसार वागत नव्हते. झालं असं की जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यामध्ये जे 56 मूलद्रव्य आहे किंवा 56 मूलद्रव्य आहे त्यापैकी कॅल्शियम पर्यंत जे मूलद्रव्य आहे त्यापर्यंतच हा नियम लागू होत होता. त्याच्यानंतरचा जो नियम आहे तो त्याला लागू होत नव्हता त्याच्यामुळे ते त्याच्यानुसार वागत नव्हते. आता याच्यामधला नेक्स्ट आपण पॉईंट कव्हर करू. न्यूलँडची मूलद्रव्याची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. आता मागच्या वेळेस आपण जे बघितलं होतं डेबोनराची त्रिके यांनी काय केलं होतं 3 जे घटक असते त्यांना एकत्र करून त्याची सरासरी काढली होती म्हणून आपण त्याला डेबोनराची त्रिके असं समजतो आहे की नाही. तर याच्यामध्ये काय झालं यांनी काय केलं की जे ते पण अणुवस्तुमानाच्याच म्हणजे मास याच्याच भरोशावर त्यांनी काय केले होते ते मासच्या भरोशावर मासचं त्यांचं सरासरी काढून त्याचं हे मधातल्या याचं अणुवस्तुमान त्यांनी काढलं होतं. पण इथे झालं असं की यांनी काय केलं अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. आणि त्या पद्धतीने मांडणी केल्यानंतर त्याला असे आढळले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म या ठिकाणी लक्षात ठेवा की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहे हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणेच आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं हे जो आहे पहिले जो 8वं जो समजा मूलद्रव्य आहे त्याचे जे गुणधर्म आहे ते पहिल्याप्रमाणेच आढळले म्हणून त्याला नाव दिलं त्यांनी न्यूलँडची अष्टके. मग त्याने काय दिलं अष्टके हे नाव दिलं त्याला. हां त्यांनी अष्टके ह्याचा संबंध कशाशी जोडला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला सापडते. हे बघा त्यांनी काय केलं त्यांनी अष्टकांची तुलना कशाशी केली तर त्यांनी अष्टकाची तुलना हे संगीतातील अष्टकांशी केली. म्हणजे आपण म्हणत नाही काय सा रे ग म प ध नि सा त्याप्रमाणे त्यांनी त्या अष्टकाची तुलना केली. म्हणजे सा आणि सा रे ग म प ध नि सा परत सा फिरून इथे आला आहे का नाही.
त्या पद्धतीची त्यांनी हे या ठिकाणी मांडली. म्हणजेच यांनी काय सांगितलं जो पहिला मूलद्रव्य आहे आणि शेवटचा मूलद्रव्य याच्यामध्ये काय साम्य आढळते आहे का नाही. सा रे ग म प ध नि सा म्हणजे परत सा आला इचा. तशा पद्धतीची त्यांनी मांडणी केलेली आहे. यावरती स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारू शकतो. मी तुम्हाला हायलाइटमध्ये ते दुसऱ्या अक्षरामध्ये दुसऱ्या कलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते बघून घ्या इथे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू, नेक्स्ट पॉईंट क्लिअर करू. निष्क्रिय वायूंची न्यूझीलंडची आवर्त सारणी समावेश केला नव्हता. झालं काय की त्याने काय केलं, ॲक्च्युली हा नियम निष्क्रिय वायूला लागूच नव्हता. झाला त्याच्यामुळे त्याचा समावेश त्यांनी केलाच नव्हता. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. काय सांगितलं त्यांनी, निष्क्रिय वायूचा न्यूझीलंडली आवर्त सारणीत समावेश केला नव्हता कारण त्याचा शोध लागलाच नव्हता. त्याचा शोधच लागला नव्हता कशाचा, निष्क्रिय वायूचा. त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही की आपण याला काय निष्क्रिय वायूलाच इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल, नोबल गॅसेस. ठीक आहे, निष्क्रिय वायूलाच काय म्हणता येईल, नोबल गॅसेस. ठीक आहे, नोबल गॅसेस म्हणता येईल त्या ठिकाणी. त्या ठिकाणी शोधच लागला नव्हता तर ते प्रश्नच येणार नाही. या ठिकाणी शोध कितीचा लागला होता, त्या ठिकाणी 56 मूलद्रव्याचा शोध लागलेला होता. आपण नेक्स्ट बघू. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. न्यूलँड्सनी 2 भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये एकाच ठिकाणी मांडली. त्यांनी काय केलं, 2 जे मूलद्रव्ये होते त्याची जी गुणधर्मे होती न्यूझीलंडने 2 भिन्न गुणधर्माची जे मूलद्रव्ये होती ते एकाच ठिकाणी मांडली. झालं काय त्याच्या याच्यामध्ये म्हणजे काही अपवाद दिसून येतात. असे येतात की 2 जे मूलद्रव्य आहे जे भिन्न आहे पण त्याची मूलद्रव्ये त्यांनी एकाच टेबलमध्ये मांडणी केली. त्याच्यामुळे ते काही प्रमाणात समोर चालून त्याच्यात अडचणी निर्माण झाल्या आणि हेच त्याचा एक म्हणजे समोर चालून ते समोर याच्यावर आणखीन रिसर्च करण्याचं एक कारण सुद्धा ठरलं किंवा आणखीन याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येईल, काहीतरी याच्याने चुका आहे, तर हेच एक त्याच्यामध्ये चुका आढळल्या. तर नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. हायड्रोजन पासून बेरियम पर्यंत मूलद्रव्याची मांडणी केली. प्रश्न असा येऊ शकतो की त्यांनी कोणत्या मूलद्रव्यापासून न्यूझीलंडची अष्टके लागू होतात, तर कुठपासून, तर या ठिकाणी मिस्टेक, हायड्रोजन पासून ते बेरियम पर्यंत, याची काय हे न्यूझीलंडची अष्टके लागू पडतात. कुठून, हायड्रोजन पासून ते बेरियम पर्यंत. हे लक्षात ठेवा, हायड्रोजन पासून ते बेरियम पर्यंत हे न्यूझीलंडची अष्टके लागू पडतात. आता ह्या ठिकाणी तुमचा पॉईंट समजला आहे, आय होप सो. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट करू. आता नेक्स्ट याच्यामधलंच आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आता हा मेंडेलिव्ह सर्वात चांगला शास्त्रज्ञ होऊन गेला की ज्यांनी आवर्त सारणीचा चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. याचं नाव म्हणजे अशा पद्धतीने घेतले जाते की पहिला आवर्त सारणीचा जो प्रयोग आहे, म्हणजे त्यांनी तर ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जे मांडलेले समजा शास्त्रज्ञापैकी आहे की त्यांच्यात पहिल्यावर जर कोणी मांडला असेल तर सर्वात पहिले मांडण्याचा जर प्रयत्न केला असेल तर चांगल्या याच्यामध्ये, तर याचं मेंडेलिव्हचं नाव घेतले जाते. आता मेंडेलिव्हची आवर्त सारणी बघू आपण. मेंडेलिव्ह, आता आपण डेबोंद्राची त्रिके बघितली, न्यूझीलंडची अष्टके बघितली, डेबोंद्राची त्रिके बघितली आणि मेंडेलिव्हची तर आवर्त सारणी. डेबोंद्राची त्रिकेमध्ये त्यावेळेस मूलद्रव्य आपल्याला, एक मिनिट, न्यूझीलंडच्या वेळेस आपल्याला 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. आता नेक्स्ट येऊ आपण, ज्या वेळेस याचा कार्यकाळ होता म्हणजेच मेंडेलिव्हचा, जॉन मेंडेलिव्हची आवर्त सारणी समजत, तर यावेळेस 1834 ते 1907 यावेळेस 63 मूलद्रव्याचा शोध लागला होता. त्यामुळे झालं काय की याला जे समजा त्याचे आपलं ते समजा पाठ पाडणं किंवा त्याचं समजा विभाजन करणं हे त्याला योग्य प्रमाणात जमलं. आता या ठिकाणी बघू, मेंडेलिव्हची मूलद्रव्याची मांडणी करताना अणुवस्तू मानांकाच्या चढत्या क्रमाने केली. याने सुद्धा काय केली, न्यूलँड्स प्रमाणेच एक हे आपली पद्धतीचा अवलंब केला. यांनी काय केलं, न्यूलँड्स प्रमाणेच मेंडेलिव्हने सुद्धा या ठिकाणी काय केलं, मूलद्रव्याची जी मांडणी आहे ती काय केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 हे अशी जे चढता क्रम आहे तो या चढत्या क्रमाने त्यांनी मेंडेलिव्हने समजा मूलद्रव्याची मांडणी केली. म्हणजेच अणुवस्तुमानाच्या, या ठिकाणी हा शब्द महत्त्वाचा आहे, डिफाईन केलेला आहे. हा तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की वारंवार याच्यावरती प्रश्न जास्त येणार आहे. ठीक आहे, कोणत्या याच्यानुसार मांडणी केली, तर या ठिकाणी समजा अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. मेंडेलिव्हने रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना O2 व H2 या
मूलद्रव्यापासून तयार होणाऱ्या संयुगावर लक्ष केंद्रित केले. तर त्यांनी समजा याच्यावरती लक्ष कशावरती केंद्रित केले, तर मेंडेलिव्हनी रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना कशावरती लक्ष केंद्रित केले हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर कशावरती केले, तर O2 व H2 या मूलद्रव्यापासून O2 आणि H2 या मूलद्रव्यापासून तयार होणाऱ्या, ठीक आहे, या मूलद्रव्यापासून तयार होणाऱ्या संयुगावर लक्ष केंद्रित केले. तर याने कशावर लक्ष केंद्रित केले, ते या O2 आणि H2 या मूलद्रव्यापासून तयार होणाऱ्या संयुगावर लक्ष केंद्रित केले. ठीक आहे, या ठिकाणी हा लक्षात एक पॉईंट ठेवायचा आहे. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण, मेंडेलिव्हचा आवर्त नियम. आता मेंडेलिव्हचा आवर्त नियम काय आहे रे बाबा, ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. ठीक आहे, आता या ठिकाणी मेंडेलिव्हचा आवर्त नियम काय ते बघू आपण. तर मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल आहे. याने काय सांगितलेलं आहे, जे भौतिक आणि रासायनिक आहे, भौतिक आणि रासायनिक जे गुणधर्म आहे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल आहे. अणुवस्तुमान काय तुम्हाला मी सांगितलं, अणुवस्तुमान म्हणजेच मास. ठीक आहे, हे जे अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल आहे, म्हणजे हे आवृत्तीफल म्हणजे इज इक्वल टू, हे आवृत्तीफल कशाचं आहे, तर भौतिक. ठीक आहे, कशाचं आहे, भौतिक आणि रासायनिक. भौतिक प्लस रासायनिक. ठीक आहे, हे रासायनिक याचं आवृत्तीफल काय येते, तर याचं आवृत्तीफल येते काय येते याचं, तर अणुवस्तुमानाच्या प्रमाणे. ठीक आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. याची काय आवृत्तीफल काय, अणुवस्तुमानाचे अणुवस्तुमान आहे. ठीक आहे, आवृत्तीफल आहे. तर नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. समजलंच असेल तुम्हाला. पहिल्यांदा त्यांनी 63 मूलद्रव्याची आवर्त सारणी तयार केली. त्यांनी काय केलं, त्यांच्या वेळेस 63 मूलद्रव्याचा शोध लागला होता आणि पहिल्यांदाच त्यांनी 63 मूलद्रव्ये हे आपल्या मांडण्याचा प्रयत्न केला की पूर्ण 63 मूलद्रव्ये त्यांच्या आवर्त सारणीमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीच्या आधी जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्या आधी जर कोणी जर मांडण्याचा जर प्रयत्न केला असेल चांगल्या प्रमाणे, तर ते मेंडेलिव्हची आवर्त सारणी अशी समजली जाते. ठीक आहे, आता नेक्स्ट याच्यामधलंच कव्हर करू. पहिल्यांदाच त्यांनी 63 मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. आता आवर्त सारणी त्याच्यामध्ये काय आहे, ठीक आहे, आवर्त सारणीत 7 आवर्तने म्हणजेच आडव्या ओळींना जे आवर्तनेमध्ये जे आडव्या ओळी आहे समजा, अशा ह्या ज्या ओळी आहे समजा, तर यांना काय म्हणतो आपण, आवर्तने म्हणतो. हे बघा इकडे सांगतो, हे जे आडव्या ओळी आहे 4 5 6 7, तर यांना हे जे 7 त्यांनी काय सांगितलेलं आहे, 7 आवर्तने दिलेली आहे. आडव्या ओळींना आपण आवर्तने म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये 7 आवर्तने दिलेले आहे आणि उभ्या ओळींना त्यांनी गण म्हटलेले आहे, ते बी 1 ते 7 ओळींना दिले. ठीक आहे, असे उभ्या जे ओळी नाही त्यांना गण म्हटलेले आहे. या ठिकाणी लक्षात ठेवणे. आता नेक्स्ट पॉइंट कव्हर करू आपण. सर्व मूलद्रव्यांचे यशस्वीपणे वर्गीकरण करण्यात यश मिळवणारा पहिला शास्त्रज्ञ होता. तर असंही म्हटलं जाते की सर्वात पहिले पिरियडिक टेबलचा शोध सर्वात पहिले म्हणजे कोणी लावला, तर समजा ती याच्याच नावावरती समजा डिफाईन केला जातो. सर्व मूलद्रव्यांचे यशस्वीपणे वर्गीकरण करणारा आणि त्यामध्ये यश मिळवणारा शास्त्रज्ञ जर कोण असेल तर मेंडेलिव्हला म्हणलं जाते. यावरती डेफिनेटली म्हणजे न्यूझीलंडची अष्टके बाकी जे आहे समजा, यावरती डेबोनराची त्रिके, न्यूझीलंडची अष्टके, यावरती कमी प्रमाणात प्रश्न येतील, पण यामध्ये सर्वात जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस आहे आपल्याला. ठीक आहे, जनरली आपल्याला समजा 40 आणि 50 आरोग्य सेवकमध्ये यावरती प्रश्न बघू आपण याच्यावरती आले तर. नेक्स्ट, मेंडेलिव्हने केलेली भाकिते अचूक निघाली. त्यांनी सोबत त्यांचा म्हणजे माइंडसेट एवढा जबरदस्त होता की त्यांनी असं भावी आयुष्यामध्ये जे शोध लागणार आहे त्याची सुद्धा त्याने त्या आपल्या पिरियडिक टेबलमध्ये मांडणी करून ठेवली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की या नंबरवरती हे या मूलद्रव्याचा शोध लागू शकते आणि डेफिनेटली त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात आयोग किंवा समजा IBPS किंवा TCS यावरती प्रश्न आता समजा येणाऱ्या समजा परीक्षेमध्ये आहे, डेफिनेटली यावरती प्रश्न विचारू शकतात. म्हणून हा पॉईंट मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मेंडेलिव्हने काय केलं होतं
की त्यांचं पिरियोडिक टेबल एवढा त्यांचं कन्सेप्च्युअल होता की त्यांनी ते सुद्धा सांगितले होते की भावी आयुष्यामध्ये कोणता कोणता शोध लागेल आणि त्याची जागा ही डेफिनेटली याच ठिकाणी असेल, ह्या ठिकाणी म्हणजे ह्याच ठिकाणी असेल आणि हीच त्याची जागा राहील परफेक्टली. आणि शोध लागल्यानंतर सुद्धा की शास्त्रज्ञांनी असं डिफाईन केलं की हां तोच त्यांनी सांगितलेलं तशा पद्धतीचा आपल्या आवर्त सारणी शोध लागलेला आहे आणि त्याच ठिकाणी त्याला ठेवण्यात आलेलं आहे. आता त्यांनी भाकीत काय केली होती नेमकं आपण या ठिकाणी बघू. त्यांनी भाकीत काय केली होती, इका बोरान, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. इका बोरान, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. त्यांनी भाकीत काय केली होती म्हटलं तर इका बोरान, इका सिलिकॉन आणि इका ॲल्युमिनियम या 3 मूलद्रव्याची त्यांनी भाकीत केली होती. आणि हे तिन्ही मूलद्रव्य आता काही दिवसांत शोध लागला, त्यालाच इका बोरानला स्कॅन्डिनियम म्हणजेच SC आपल्या आवर्त सारणी पिरियोडिक टेबलमध्ये आपल्या जर बघितलं तर SC नावाने ते संबोधल्या जाते त्याच्यामध्ये. म्हणजेच स्कॅन्डिनियमला SC म्हटले जाते. म्हणजे इका बोरान म्हणजे स्कॅन्डिनियम. आताच्या पिरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला इका बोरान तुम्हाला दिसणार नाही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅन्डिनियम हा तुम्हाला ते घटक म्हणजे इका बोरान म्हणजे स्कॅन्डिनियम. शोध लागल्यानंतरचे जे मूलद्रव्य आहे त्यांचे जे नाव आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे, हे थोडं समजून घ्या, यावरती प्रश्न सुरू शकते. थोडंसं आपण यामध्ये जो सायन्सचा पार्ट आहे तो आपण यामध्ये थोडासा डीप घेण्याचा प्रयत्न करू. कारण म्हणजे थोडंसं जास्त नाही, वरवरचाच घेऊ, वरवर थोडंसं डीपमध्ये का याच्यासाठी की जे याच्यामधले जे टॉपिक आहे यावरती बरेच प्रश्न म्हणजे फिरू शकतात. कारण आपल्याला 40 आणि 50 यावरती येणाऱ्या परीक्षा तसेच म्हणजे ज्या काही परीक्षा येणार आहे समोरच्या IBPS जे कंडक्ट करणार आहे त्या पद्धतीचं आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर इका बोरानला काय म्हटलं, इका बोरानलाच आधुनिक आवर्त सारणी काय म्हणलं जाते, स्कॅन्डिनियम म्हणजे SC. आता नेक्स्ट आहे इका ॲल्युमिनियमला काय म्हणलं जाते तर गॅलियम. लक्षात ठेवा, गॅलियमचं पिरियोडिक टेबलमध्ये नाव काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर GA दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इका सिलिकॉनला काय दिलेलं आहे, जर्मेनियमलाच इंग्लिशमध्ये त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये काय नाव दिलेलं आहे तर GE. ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात ठेवा GA आणि GE यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. ठीक आहे, काय दिलेलं आहे, इका बोरान म्हणजे स्कॅन्डिनियम, इका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम आणि इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे, हे तिन्ही मूलद्रव्य महत्त्वाचे आहे. यावरती IBPS TCS प्रश्न फिरू शकते, तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बोलू. आता आधुनिक आवर्त सारणी मॉडर्न पिरियोडिक टेबल ह्यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे प्रमाण जास्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण कशावरती डिफाईन केले होते मूलद्रव्याचे डिफाईन कशावरती केलं होतं तर आपण समजा जे न्यूझीलँडची डेबोंद्राची त्रिके बघितली आहे का नाही, न्यूलँडची अष्टके बघितली आणि जो आपला हे आहे जो महत्त्वाचा म्हणजे मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे हे कशावरती डिफाईन केली तर त्यांनी काय सांगितलं की मासवरती डिफाईन केलेली आहे. आणि मासला कोणत्या याने दर्शवले जाते तर मासला A नी दर्शवले जाते. ठीक आहे, मासला A नी आणि अणुवस्तू क्रमांकाला कशाने संबोधले जाते तर ते Z नी संबोधले जाते. या ठिकाणी हे लक्षात ठेवा, अणुवस्तू क्रमांक थांबा एक मिनिट तुम्हाला सांगतो, मी क्लिअर करतो समोरच्या पॉईंटमध्ये. हे मासला A नी लक्षात ठेवल्या जाते. तर तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक सांगतो, मासमधला जो A आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा A ला. ठीक आहे, मासला अणुवस्तुमानाला. ठीक आहे, कशाने डिफाईन केले जाते ते A नी डिफाईन केले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण हे करू, आधुनिक आवर्त सारणी समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करू आपण. आधुनिक आवर्त सारणी काय आहे आणि त्याच्यावरती प्रश्न कशाप्रमाणे फिरवले जाऊ शकतात. ठीक आहे, आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच मॉडर्न पिरियोडिक टेबल कोणी मांडली, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, यावरतीच डायरेक्ट प्रश्न येतो. तर हेनरी मोसले यांनी मांडली. कोणी मांडली तर हेनरी मोसले यांनी मांडली. या ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिकांनी मांडली. तो कसा होता तर ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक होता की खूप छान पद्धतीने मांडली. आणि ते केव्हा मांडली ते 1913. जनरली यावरती आयोगाने बरेचदा प्रश्न विचारला, MPSC सुद्धा म्हणजे MPSC कंबाईनमध्ये सुद्धा, तर त्यांनी केव्हा मांडली ती 1913. आणि ती कोण मांडली ती हेनरी मोसलेनी. तुम्ही प्रिव्हियस PYQ बघू शकता. मे बी आता जर त्या आपले मराठीतली क्वेश्चन पेपर आहे समजा IBPS TCS तर होऊ शकते की आपल्याला
आपल्याला की मागील PYQ MPSC मधले सुद्धा विचारू शकता, त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगितलं. हेनरी मोसलेने मांडली आणि कधी मांडली तर 1983 साली त्यांनी कशाद्वारे वापरली ते एक्स-रे नलिका वापरून याचा प्रयोग केला. कशाचा? त्यांनी हा प्रयोग करण्यासाठी कशाचा वापर केला तर एक्स-रे नलिका वापरून हा प्रयोग केला. त्याच्यानंतर आधुनिक आवर्ती नियम, मग त्याचा नियम काय सांगतो बाबा, तर नियम आता हा सांगतो की मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे, या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला तेच सांगितलं होतं मी की या ठिकाणी अणुअंक हा काय महत्वाचा आहे, अणुअंकाचे, ठीक आहे, अणुअंकाचे आवर्तीफल आहे. त्या ठिकाणी बाकीचे ज्यांनी समजा डेबोंद्राची आपले न्यूझीलँड, डेबोंद्राय आणि जो हे होता मेंडेलिव, तर यांनी काय सांगितले होते की जे आवर्त सारणी आहे त्याची कशाचं आवर्तीफल आहे तर ते मासचं आहे. मासच म्हणजे अणुवस्तू मानांकाचं. पण या ठिकाणी यांनी याचे कशावर भर दिलेला आहे तर अणुअंकावरती भर दिलेला आहे. या ठिकाणी हा टॉपिक या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की हे कशाचं आवर्तीफल आहे तर अणुअंकाचे आवर्तीफल आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, ठीक आहे. सर्वात अणुअंकालाच कशाने डिफाईन केला जातो तर झेडने डिफाईन केला जातो. यावरती आयोगाने प्रश्न केला आहे. सोपे प्रश्न आहे, पण यावरती आयोग आपल्याला प्रश्न फिरू शकतो. तर अणुअंकाचे अणुअंक कशाने डिफाईन केला जातो तर हे अणुअंक कशाने डिफाईन केला जातो तर झेडने लक्षात ठेवायचं. आणि मास कशाने डिफाईन केलं जातं, मास डिफाईन केलं कशाने, एने डिफाईन केलं जातं. हा एक सोपे प्रश्न आहे. जनरली याच्यामध्ये कन्फ्युजन होते. तुम्हाला मी ट्रिक सांगितली की ए जो आहे तो ए म्हणजेच मासचा जो ए आहे तो ए काढून आपण एला डिफाईन करू शकतो आणि उरलेला झेड तो आपण अणुअंकाला देऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट आपल्या टॉपिककडे वळू आपण. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी सुधारणा करून मोसलेने दाखवून दिले की आवर्त सारणी ही अणुवस्तू मानांकन नाही तर अणुअंकावर अवलंबून आहे. यांनी काय सांगितलंय की जे आधुनिक आवर्त सारणीचा जनक कोणाला म्हटलं जाते, हेनरी मोसले याला आधुनिक आवर्त सारणीचा जनक असे म्हटले जाते. तसेच यांनी सांगितलं काय, यांनी या ठिकाणी असंच क्लिअर करून टाकलेलं आहे की सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा जे समजा जे आवर्त सारणी आहे ती अणुवस्तू मानावर नाही तर अणुअंकावर जे अवलंबून आहे, म्हणजे अणुवस्तू मानांकावर त्याचं समजा त्याचं डिफाईन करता येणार नाही. त्याचं जे डिफाईन आहे ते कशावरती केलं जाते तर अणुअंकावरती केलं जाते. ह्या अणुअंक आणि अणुवस्तू मानांकन याच्यावरती कन्फ्युजन व्हायचं नाही. आयोग मागच्या वेळेस म्हणजे कंबाईनमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न फिरवले आहे, त्याच्यामुळे सांगत आहे. कदाचित मे बी IBPS TCS पण याच्यावर फिरू शकते, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू, याच्यामध्ये काय आहे की आवर्तने किती आहेत 7 आणि याच्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे आपण ते या ठिकाणी बघू, ठीक आहे. आता 7व्या आवर्तनामध्ये डायरेक्ट याच्यामध्ये थोडंसं लिहायचं राहून गेलं. आवर्तने किती आहे, आवर्तने 7 आणि जे गण आहे ते किती आहे 18 आहे, ठीक आहे. जे उभे असतात त्याला गण म्हणतो, जे आडवे असतात त्याला आपण आवर्तने म्हणतो, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी. आणि पहिले आवर्तने, आता याच्यामधलं जर पहिल्या जे 7 आवर्तने आपण त्याचा अभ्यास करू. याच्यामध्ये काय येते मूलद्रव्य, आपण मूलद्रव्याचा अभ्यास करू. पहिल्या आवर्तने याला काय म्हणते सर्वात लहान आवर्तने म्हटले जाते, है की नाही. सर्वात लहान आवर्तने कोणतं आहे तर पहिलं आवर्तन आहे. याच्यामध्ये किती मूलद्रव्य आहे, 2च मूलद्रव्य असतात, ठीक आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट बघू. दुसरं व तिसरे आवर्तने जे आहे त्याला लघु आवर्तने म्हणतात, ठीक आहे. त्याला लघु आवर्तने आणि याच्यामध्ये मूलद्रव्य किती येतात, याच्यामध्ये 8च मूलद्रव्य येतात. नेक्स्ट करू आपण कवर की चौथे म्हणजे पहिले झाले, दुसरे झाले, तिसरे झाले, चौथे व पाचवे हे जे आवर्तने आहे म्हणजे जे उभ्या लाईन्स आहे की नाही, उभ्या लाईन्स पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी ह्या जे उभ्या लाईन्स आहे तर ह्या जे आपण त्याचाच अभ्यास करत आहे. पहिल्या उभ्या लाईन्सला आवर्तने म्हणतात. आवर्तने याच्यामध्ये काय ते सर्वात लहान आहे. सर्वात लहान आवर्तने कोण आहे असा प्रश्न विचारू शकतो, ते पहिले आहे, ठीक आहे. याच्यामध्ये किती मूलद्रव्य आहे तर 2च आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं व तिसरं याला काय म्हणले जाते लघु आवर्तने म्हणले जाते. याच्यामध्ये किती मूलद्रव्य आहे तर 8च आहे, ठीक आहे. दुसऱ्या व तिसऱ्याला काय म्हणले जाते लघु आवर्तने म्हटले जाते. आणि नेक्स्ट चौथे व पाचवे आवर्तने याला दीर्घ आवर्तने म्हणले जाते, ठीक आहे. याचं बघा, याचा सिक्वेन्स बघा तुम्ही की हा जो सिक्वेन्स आहे खालून वरत वाढत चाललेला आहे, पण पूर्ण ठिकाणी वाढलेलं आहे काय तुम्हाला सांगतोच मी कसं झालं ते. बघा पहिल्या आवर्तने हे काय आहे
सर्वात लहान आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 मूलद्रव्य आहे. दुसरे व तिसरे आवर्तने हे लघु आवर्तने, याच्यामध्ये किती आहे 8 मूलद्रव्य येतात. आणि चौथे व पाचवे आवर्तने हे दीर्घ आवर्तने आहे. ठीक आहे, दीर्घ आवर्तने म्हणजे याच्यात किती मूलद्रव्याचा समावेश होतो, त्याच्यामध्ये 18. लक्षात ठेवायला सोपी आहे, 2, 8, 18. ठीक आहे. आणि नेक्स्ट आता तुम्हाला आणखी एक सांगायचं आहे की जे सहावे जे आवर्तने आहे, म्हणजे 6वा जो आपला जे आवर्तन आहे ते 6वे आवर्तन हे सर्वात दीर्घ आवर्तन आहे. का बरं सर्वात दीर्घ आहे? कारण याच्यात मूलद्रव्याची जी संख्या आहे ती सर्वात जास्त आहे. सर्वात जास्तच म्हणजे किती आहे तर 32 आहे. सर्वात जास्त म्हणजेच 32 ही संख्या असल्यामुळे याला सर्वात दीर्घ. आणि सर्वात जर लहान बघितलं तर पहिलं आवर्तन, याच्यामध्ये किती मूलद्रव्य संख्या आहे 2च. याच्यामध्ये किती आवर्तन संख्या आहे 2च आहे. ठीक आहे. आता 7वं आवर्तने बघू. याच्यामध्ये आपण आवर्तने 7वं, याच्यामध्ये काय की हे आवर्तने अपूर्ण आहे. याच्यामुळे आणखीन काही मूलद्रव्याचा शोध लागायचा आहे, त्याच्यामुळे हे आवर्तने कसं आहे अपूर्ण आहे. त्याच्यामुळे यालाच अपूर्ण आवर्तने म्हणते. याच्यामध्ये आणखीन डिफाईनच करता येत नाही की किती मूलद्रव्य आहे आणि किती मूलद्रव्य असू शकतात. हे डिफाईन असल्यामुळे यालाच 7व्या आवर्तनाला अपूर्ण आवर्तने असे म्हटले जाते. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. हां, आता याचे वैशिष्ट्य आता याच्यामधलेच जे गण आहे समजा, आता गणाचं वैशिष्ट्य बघू. गणाचं वैशिष्ट्य काय काय त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतं ते आपण या ठिकाणी बघू. पहिले गण कसे आहे तर त्याचं अल्कधर्मी धातू आहे. याच्यामध्ये धातू येतात, त्याच्यात ते पण कसे तर अल्कधर्मी धातू येतात. दुसरे गण आहे याच्यामध्ये. दुसऱ्या गणातली काय येते, गण म्हणजेच काय आवर्तने म्हणजे आडव्या रेषा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आवर्तने म्हणजे आडव्या, गण म्हणजे उभ्या रेषा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिल्या गणामध्ये काय येते तर अल्कधर्मी धातू येतात. दुसऱ्या गणामध्ये काय येतात तर आम्लधर्मी धातू येतात. ठीक आहे, अल्कधर्मी आणि आम्लधर्मी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि नेक्स्ट 3 ते 12 हे जे गण आहे त्याच्यामध्ये काय आहे संक्रमक मूलद्रव्य असतात. याच्यामध्ये काय संक्रमक, याच्यामध्ये एक अशी एक रेषा येते. त्याच्या एवढं डीपमध्ये जाणार नाही आपण, की जे डिफाईन करते इथे संक्रमणाचं एक त्याच्यामध्ये एक आहे. एवढं डीपमध्ये न जाता आपण डायरेक्ट बघू. 3 ते जे 12 जे गण आहे याच्यामध्ये काय आहे ते संक्रमक मूलद्रव्य. याच्यामध्ये काय आहे संक्रमक, हे पाठच करून टाका, याच्यावरती प्रश्न येऊ शकते. तर 13 ते 17 जे गण आहे याच्यातनी काय प्रसामान्य मूलद्रव्य आहे. 13 ते 17 याच्यामध्ये काय प्रसामान्य मूलद्रव्य आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की संक्रमक मूलद्रव्य किती आहे 3 ते 12. 13 ते 17 मध्ये काय येते तर प्रसामान्य मूलद्रव्य येतात. आणि 17वे जे गण आहे याच्यामध्ये काय तर 17व्या गणामध्ये ते हॅलोजन येतात. ठीक आहे, हॅलोजन हा वायू येतात. त्याच्यानंतर 18वे जो गण आहे याच्यामध्ये काय निष्क्रिय वायू. निष्क्रिय वायू म्हणजेच यालाच काय म्हटलं जाते तुम्हाला सांगितलं. 18व्या गणामध्ये जो निष्क्रिय वायू येतो यालाच आपण नोबल गॅस म्हणतो. ठीक आहे, नोबल गॅस, यालाच आपण नोबल गॅस म्हणू. ठीक आहे, ठीक आहे, यालाच आपण नोबल गॅस म्हणू. म्हणजे 18व्या गणामध्ये जे असतात यालाच आपण नोबल गॅस म्हणू. आता नेक्स्ट आपला या ठिकाणी आजचा हा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊन आणि त्यावरती थोडेसे क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे. आपण या ठिकाणी आज शिकवलेलं आवर्त सारणी म्हणजेच पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबलमध्ये आपण काय काय बघितलं थोडक्यात फास्टमध्ये एक रिव्हिजन घेऊ, जेणेकरून तुमचा पाठांतराचा भाग याच ठिकाणी संपून जाईल. ठीक आहे. डेबोंद्राची त्रिके बघितली आपण. त्रिकामध्ये काय आहे तर फास्ट रिव्हिजन घेऊ एक. त्यांनी 1829 मध्ये त्या डेबोंद्राची मूलद्रव्याची वर्गीकरण सर्वात पहिला प्रयत्न जर केला असेल तर तो कोणी केला आहे डेबोंद्राने केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डेबोंद्रान हा जर्मन शास्त्रज्ञ होता. तो कोणत्या काळात होऊन गेला तर 1740 ते 1849 या काळात होऊन गेला. तर नेक्स्ट पॉईंट आहे गुणधर्मात सामान्य असलेल्या 3 मूलद्रव्याचे गट त्यांनी आढळले. म्हणजे 3 मूलद्रव्य त्यांनी हे पाडले. ते कशावर डिफाईन केले त्यांनी तर अणुवस्तुमानावर त्यांनी डिफाईन केलेलं आहे. आणि त्याचं जे आवृत्तीफल आहे ते त्यांनी काढलेलं आहे. म्हणजे सरासरी काढून त्याचं आवृत्तीफल त्यांनी काढलेलं आहे. नेक्स्ट हे पण झालं पॉईंट. अणुवस्तुमानावर त्यांनी हे मांडणी केलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. डेबोंद्राची पण काही मूलद्रव्ये त्यांनी शोधली, पण बाकीचे मूलद्रव्य त्याचा शोध काही मूलद्रव्यांचाच त्यांना त्रिके लागली, कारण बाकीच्या मूलद्रव्यांचा हा नियम लागू पडत नव्हता. तसेच सर्वप्रथम प्लॅटिनियमचा उत्प्रेरक म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला. आता नेक्स्ट आपण बघू. नेक्स्ट आहे न्यूझीलंडची अष्टके बघितली आपण. त्या न्यूझीलंडच्या वेळेस किती अष्टके होती समजा आपल्या आवर्त सारणी किती होते तर या ठिकाणी मूलद्रव्य होते 56. याच्यामध्ये आपण काय काय पॉईंट कव्हर केलेले आहे. 56 मूलद्रव्य त्याच्या वेळेस शोध लागला होता.
त्याच्यानंतर कॅल्शियमपर्यंतच त्याचा जो नियम होता तो त्याचा नियम कुठपर्यंत लागू होता, कॅल्शियमपर्यंतच्या मूलद्रव्यापर्यंत त्यांनी मांडणी केलेली होती, बाकीचे मूलद्रव्य त्यांनी मांडणी केलेली नव्हती. तसेच न्यूलँडची अणुवस्तुमानाच्या या ठिकाणी लक्ष ठेवायचं, अणुवस्तुमान पहिल्या ठिकाणी पण अणुवस्तुमानाच्या याच्यावरच डिफाईन केलेलं होतं, या ठिकाणी पण सुद्धा अणुवस्तुमानाच्याच चढत्या क्रमाने या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्या ठिकाणी पहिल्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, डेबोंद्रा यांनी काय केलं होतं, त्याची सरासरी काढली होती. या ठिकाणी त्यांनी संगीताच्या म्हणजे सा रे ग म प ध नि सा, सा आणि सा याच्या ठिकाणी समजा यांनी मांडणी केलेली आहे. ह्या तुम्ही सारेगम पद्धतीचं लक्षात ठेवू शकता, तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवणं सोपंच आहे. कोणी केली ते न्यूझीलँडची, ते अष्टके डायरेक्ट असं न्यूझीलँडची अष्टकेच पाठ करा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, निष्क्रिय वायूचा न्यूझीलँडची आवर्त सारणी समावेश केला नव्हता, कारण त्याचा ते शोधच लागले नव्हता बरं काय, हे लक्षात ठेवायचं. निष्क्रिय वायूची म्हणजेच नोबल गॅसेस, ठीक आहे. न्यूझीलँडची 2 भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये एकाच ठिकाणी मांडली. त्याने काय केलं, त्याच्या सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे काय, त्याने काय केलं, भिन्न जे मूलद्रव्य आहेत एकाच ठिकाणी मांडले, ठीक आहे. नेक्स्ट हायड्रोजन पासून ते बेरियमपर्यंत त्या मूलद्रव्याची मांडणी केली. आणि त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं की 56 मूलद्रव्य म्हणजे 56 मूलद्रव्याचा शोध लागला होता. आता नेक्स्ट थोडक्यात मेंडेलिव्हची आवर्त सारणी, त्यावेळेस मेंडेलिव्हच्या वेळेस किती मूलद्रव्याचा शोध लागला होता, 63 म्हणजे 63 मूलद्रव्य. त्याचा जो काढ होऊन गेला तो 1834 ते 1907 या विचार केला. त्यांनी कशावर डिफाईन केलं होतं, तर त्यांनी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने डिफाईन केलं होतं. जसंच मागच्या याच्यात बघितलं, स्लाईडमध्ये बघितलं तसंच याने सुद्धा केलेलं आहे. आणि मेंडेलिव्हची रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना त्यांनी कशावरती रासायनिक आवृत्तीफल कशा समजा O2 ते H2 या मूलद्रव्यापासून तयार होणाऱ्या संयुगावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं, ठीक आहे. O2 आणि H2 या दोनच मूलद्रव्याच्या मूलद्रव्यापासून तयार होणाऱ्या जे संयुग आहे त्याच्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलं. मेंडेलिव्हच्या आवर्तसारणी नियम काय आहे सांगा, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्तीफल आहे, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट आहे, पहिल्यांदा त्यांनी 63 मूलद्रव्याचा समजा आवर्ती सारणी समावेश केला. जो पहिल्यांदा आहे तो सर्वात म्हणजे सर्व मूलद्रव्ये यशस्वीपणे वर्गीकरण करणारा जो असेल तो सर्वात पहिला जो शास्त्रज्ञ असेल तो हा आहे आपला जो मेंडेलिव्ह आहे. त्याच्यावरती प्रश्न जास्त येतात. मेंडेलिव्हची आवर्ती सारणी बनली. इका बोरॉन म्हणजे स्कॅन्डिनियम, यालाच पिरियोडिक टेबलमध्ये SC या संकेताने दर्शवले जाते. नेक्स्ट म्हणजे इका ॲल्युमिनियम म्हणजेच गॅलियम, याला Ga या संकेताने संबोधित केले जाते. आणि इका सिलिकॉन याला जर्मेनियम म्हणतात, याला Ge या संकेताने संबोधित केले जाते पिरियोडिक टेबलमध्ये. आता नेक्स्ट आपण काय बघितलं, आधुनिक आवर्त सारणी बनली. आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर हा कोणी मांडला, तर हेनरी मोसले या शास्त्रज्ञांनी पदार्थवैज्ञानिक, तो लक्षात ठेवायचा, हा पदार्थ वैज्ञानिक होता, ठीक आहे. तर केव्हा मांडला, 1913 मध्ये मांडला. कशाच्या माध्यमातून कशाचा प्रयोग करून त्यांनी मांडला, एक्सरेची नलिका वापरून त्यांनी प्रयोग केला, त्याच्यावरती मांडला. आणि याचा नियम काय सांगतो, आतापर्यंत जे बघितले आपण त्याचं काय अणुवस्तुमानावर त्यांनी सांगितले, डिफाईन केलं. यांनी काय कशावर केले, यांनी थोडासा वेगळा अप्रोच वापरला. यांनी कोणता अप्रोच वापरला, अणुअंकाचे त्यांनी घेऊन बघितले आणि तो सक्सेसफुली ठरला, ठीक आहे. या ठिकाणी अणुअंकाचे त्या ठिकाणी घेतलेले. अणुअंकाला डिफाईन कशाने केले जाते, झेडनी, आणि मासला कशाने डिफाईन केले जाते, एनी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, ठीक आहे. नेक्स्ट आपण पहिल्या आवर्तने सर्वात लहान आवर्तने कशामुळे, तर 2च त्याचे मूलद्रव्य आहे. दुसरे व तिसरे हे लघु आवर्तने, याच्यामध्ये का बरं, तर त्याच्यातनी 8 आवर्तने आहे. आणि चौथे व पाचवे याला दीर्घ आवर्तने म्हणतात. का, तर याच्यामध्ये 18 मूलद्रव्य आहे. त्याच्यानंतर 6वे आवर्तन हे सर्वात दीर्घ आहे, की याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. याचे कारण याच्यामध्ये 32 आहे. आणि असे प्रश्न येऊ शकतो, कोणते हे आवर्तन हे अपूर्ण आहे, तर हे 7वे आवर्तन आहे, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर या ठिकाणी त्याची वैशिष्ट्य दिलेले आहे. हा गण बघू, गण आपण हे गण पण बघितलेले आहे. पहिल्या गणात अल्कधर्मी धातू येतात, ठीक आहे. दुसऱ्या गणामध्ये काय येतात, आम्लधर्मी धातू येतात. 3 ते 12 या गणामध्ये काय संक्रमण मूलद्रव्य येतात. मग 13 ते 17 या गणामध्ये काय येतात, प्रसामान्य मूलद्रव्य येतात. आणि 17व्या गणामध्ये काय हॅलोजन हा धातू आहे, हॅलोजन हा वायू आहे. त्याच्यानंतर 18व्या गणात यालाच नोबल गॅस म्हणतात, म्हणजेच निष्क्रिय वायू, हे 18व्या गणात येते. याच्यावरती डेफिनेटली प्रश्न फिरू शकतो तुमचा. आता नेक्स्ट आपण या ठिकाणी तुम्हाला मी तोंडी काही प्रश्न सांगणार आहे, थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊ, ठीक आहे. हा आवर्त सारणीचे जनक म्हणजे फादर ऑफ पिरियोडिक टेबल म्हणून कोणाला संबोधले जाते, तर ते मेंडेलिव्हलाच म्हणजे मेंडेलिव्हलाच संबोधले जाते. आणि नेक्स्ट आपण हे करू, समजा आधुनिक आवर्त सारणीचा शोध कोणी लावला, तर जे आलेले प्रश्न आहेत म्हणजे POI मी तुमच्यासाठी काढून आणलेले आहे, तर ते कशावरती, आधुनिक जो आवर्त सारणी आहे
त्याला कोण म्हणलं जाते तर हेनरी मोसले, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणीत किती मूलद्रव्य आहे ते 118 आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 118 मूलद्रव्य आहे. त्यापैकी समजा आवर्तने 7 हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि तसं आधुनिक आवर्त सारणी किती ग्रुप पडतात समजा 18, जे त्याची गण आहे त्याच्यामध्ये 18 गण पडतात. तसेच एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, एकूण किती आहे मूलद्रव्य 118. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्राकृतिक तत्व किती आहे तर आपले जे समजा नैसर्गिक, ज्याला नैसर्गिक मूलद्रव्य म्हणतो ते आहे 94. ठीक आहे, 94 आहे. त्याच्यानंतर कृत्रिम म्हणजे आपल्या जे केमिकली आपण रिएक्शन करून जे तयार केलेलं आहे ते किती आहे तर ते या ठिकाणी 24 आहे, म्हणजे 24. तसेच धातू, आता हे झाले आपल्या पूर्ण याचं हे झालं. आणि तसेच नोबल याच्यातनी गॅसेस पण येतात. गॅसेस ते आहे 7 ते 8 गॅसेस आहे याच्यामध्ये येतात. तसं याच्यामध्ये जर धातू जर म्हटलं तर किती आहे तर याच्यामध्ये ठीक आहे धातू आहे 91 याच्यामध्ये धातू आहे. अधातू 20 आहे. आणि ते काय म्हणते आपलं उपधातू यालाच 7 म्हणले जाते. ठीक आहे. या ठिकाणी याच्यावरती प्रश्न आलेले आहे मागच्या वेळेस, म्हणून हे तुमच्यासाठी काढून आणलेले होते मी खास करून. ठीक आहे. हां, आधुनिक आवर्त सारणीत पहिले तत्व कोणते आहे तर आधुनिक जर आवर्त सारणीमध्ये बघितलं तर सुरुवात कशापासून, पहिलं तत्व कोणतं आहे तर ते हायड्रोजन आहे. हायड्रोजनच्या या तत्वापासून सुरुवात होते. आणि सर्वात हलका अक्रिय गॅस कोणता आहे तर हे आहे हेलियम. हेलियम हा सर्वात अक्रिय धातू आहे. ठीक आहे. हेलियमचं काय लक्षात येतं या ठिकाणी, याची लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हेलियम He लक्षात ठेवायचं. आधुनिक आवर्त सारणीत सर्वात मोठे आवर्तने कोणते आहे तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे 6वं आवर्तन हे सर्वात मोठे आहे. यावरती सुद्धा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. हां, आधुनिक आवर्त सारणीत गॅसची संख्या किती आहे यावरती प्रश्न आलेला आहे. ती 11 गॅसची संख्या आहे. आणि नेक्स्ट ब्लॅक लीड म्हणून तत्व, ब्लॅक लीड कोणत्या याला म्हणलं जाते आपल्या ब्लॅक लीड, ब्लॅक लीड कशाला म्हटलं जाते तर ग्रेफाइटला ब्लॅक लीड म्हणले जाते. ठीक आहे, ग्रेफाइटला ब्लॅक लीड म्हणले जाते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपल्या याच्यातनीमध्ये नेक्स्ट बघू आपण आवर्त सारणीत. हां, ते तर झालंच. हां, याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी शरीरात सर्वाधिक कोणते तत्व आढळते. सर्वात जास्त मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन 65%, कार्बन डायऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन बघू आपण. ऑक्सिजन किती आढळते. ठीक आहे, ऑक्सिजन तर 65% आढळते सर्वात जास्त आपल्यामध्ये. तसेच कार्बनचं प्रमाण किती आढळते आपल्यामध्ये. कार्बनचं प्रमाण 18.5% आढळते आपल्याला, हे पण पर्सेंटमध्येच आहे. आणि तसंच हायड्रोजन हे 9.5. ठीक आहे, हायड्रोजन किती आढळते 9.5. ठीक आहे, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता नेक्स्ट याच्यामधले चांगले प्रश्न बघू तुमच्यासाठी काढून आणले. हां, संक्रमण तत्व कोणत्या ब्लॉकमध्ये ठेवले आहे तर डी ब्लॉकमध्ये ठेवलेले आहे. याचे ब्लॉक पडतात, तो खूप खोलातला विषय आहे, पण जे मागील वर्षी प्रश्न समजा आतापर्यंतचे प्रश्न आले ते तुमच्यासाठी काढून आणलेले आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे तुम्हाला एक थोडक्यात नेहमी जे आपले गॅसेस आहे त्याच्यावरती सांगतो. हेलियम, निऑन, ऑर्गॅन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ॲग्निसन्स, हे जे आहे 7 प्रकारचे जे गॅस तुम्हाला सांगितलेले होते ते या ठिकाणी झालेले आहे. या ठिकाणी आपण हा जो टॉपिक आहे पिरियॉडिक टेबल या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप सो तुम्हाला तुम्हाला हे जे लेक्चर आहे मी जे शिकवलेलं चांगल्या पद्धतीनं वाटलं असेल. मे बी तुम्हाला समजलं असेल. आशा आहे की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. यावरती प्रश्न विचारले डेफिनेटली तुम्हाला येईल. या ठिकाणी जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा. या ठिकाणी आपण जो उपक्रम केलेला आहे त्या ठिकाणी हे आपलं दुसरं लेक्चर होतं. नेक्स्ट लेक्चर याच्या पाठोपाठ येत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.